नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं परत एकदा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि तुमची जी OMR शीट आहे, ज्याला आपण आन्सर शीट म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला आन्सर द्यायची असतात, त्यामध्ये परत एकदा मोठा बदल, तो पण मोठा बदल आणि हा पण मोठा बदल. नेमका काय बदल आहे थोडक्यात समजून सांगतो मी तुम्हाला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुमच्यापैकी जे कोणी एमपीएससीच्या माध्यमातून भरपूर सारा एक्झाम होत असतात, जसं की एमपीएससीच्या माध्यमातून कंबाईनची एक्झाम आहे, ग्रुप बी ची, ग्रुप सी ची, राज्यसेवेची किंवा इतर एक्झाम आहेत, तो त्या सगळ्या मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. ओके, सो बघूया नेमका बदल काय झालाय. उत्तरपत्रिका 2 भागात होती, आता काय झालं. पर्याय वाढणार होते, आता काय झालंय. निगेटिव्ह मार्किंग मध्ये काही बदल असणार आहे का, आणि उत्तरपत्रिका अवैध ठरणार असं पण मध्यंतरी आलं होतं. कशामुळे ते पण मी तुम्हाला सांगतो, त्यात काय बदल झाला ते पण सांगतो. पण त्या बदलाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की अपकमिंग 14 जूनला ग्रुप बी ची एक्झाम आहे, 15 जुलैला ग्रुप सी ची एक्झाम आहे. तुम्ही जर ह्या एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं संकल्प बॅच आपण लॉन्च केली. मराठी माध्यमामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षेची सेपरेट बॅच आहे, त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, किंवा तुम्हाला हवी असेल तर पूर्व प्लस मुख्यची पण बॅच सेपरेट आहे, याच्यामध्ये पण ऍडमिशन घेऊ शकता. दोन्ही बॅचेसचे फीचर असं आहे, महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी तुम्हाला इथे शिकवणार आहे. तुम्ही याच्या युट्यूबवरती याचे डेमो लेक्चर पण बघू शकता. अनलिमिटेड व्ह्यू आहे. सब्जेक्ट वाईज तुम्हाला टेस्ट आहे, प्रत्येक सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. अच्छा, 10+ टेस्ट आहे. टॉपिक वाईज टेस्ट 100+ आहे. फुल लेंथ टेस्ट तुम्हाला 20+ असणार आहे. अधिकारी संवाद प्लस पर्सनल काउन्सिलिंग आणि डाऊट क्लिअरिंग सेक्शन सुद्धा असणार. हे सगळे फीचर तुम्हाला ह्या दोन्ही बॅच मध्ये अवेलेबल आहे. बॅच लगेच जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला एमपीएससी ची सुद्धा रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे. एमपीएससी पूर्व परीक्षा ज्याला आपण म्हणतो, मराठी माध्यमामध्ये ही पण बॅच अवेलेबल आहे. ती पण तुम्ही बॅच खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, डायरेक्टली आपण डाउनलोड करून ऍप परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, 24 डिसेंबर 2025 ला एमपीएससी एक नोटिफिकेशन आलं होतं. हे ओल्ड नोटिफिकेशन आहे. ह्या नोटिफिकेशन म्हणजे सांगितलेलं होतं, त्यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तर पत्रिकेबाबत त्यांनी सांगितले होतं. यामध्ये जो बदल त्यांनी केला होता ना, तो बदल फार मोठा होता, फार मोठा होता. आता काय होता बदल, हे प्रसिद्धीपत्र तुमच्या समोर आहे 24 डिसेंबरचं. यामध्ये बघा, मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू करतो, फक्त जास्त डिटेलमध्ये सांगत नाही, कारण हा बदल झालाय, आता हे नाही लागू होणार आहे. त्यामुळे तरी पण मला सांगतो, यामध्ये बघा, हा जो पॉईंट आहे ना महत्वाचा 1.2, हा मात्र बदल होणार नाही. हा ऍज इट इज. म्हणजे काय, उमेदवाराचा बैठक क्रमांक 8 अक्षराचा पूर्वी होता, तो बदलून या नोटिफिकेशन मध्ये तो 7 अंकी करण्यात आला होता. सदर बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीस अनुसरून संपूर्ण निवड प्रक्रियेकरिता कायम राहणार होता. आणि तो आता पण बदल काहीच नाही, त्याच्यामध्ये तो राहणारच आहे. म्हणजे इथून पुढे तुमचा 7 अंकी नंबर असणारच आहे, तो कंटिन्यू आहे. म्हणजे या नोटिफिकेशन मधला हाच मुद्दा फक्त कंटिन्यू आहे, बाकी सगळे मुद्दे त्यांनी काढून टाकले. मग काय काय होते ते मुद्दे सांगायची पण गरज नाही. 2 भागात क्वेश्चन पेपर आन्सर शीट होती, ती आता राहणार नाही तुमची. बघा, हे काय जे होतं, त्यानंतर काय होतं, मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर भाग 1 पासून 2 वेगळी करावी, असं काही राहणार नाहीये. त्यानंतर तुम्हाला 5 पर्याय होते. बघा, 5 पर्याय, 5 ऑप्शन. म्हणजे एक प्रश्न होता, ह्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला 5 पर्याय दिले होते त्यांनी. 5वा ऑप्शन त्यांनी ऍड केला होता. जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं आन्सर द्यायचं नसेल तर 5व्या पर्यायाला तुम्ही राऊंड करा, विनाकारण तुमचा वेळ खर्च करायला सांगत होते. टाइम मॅनेजमेंट एकदम जबरदस्त टाइम मॅनेज करावं लागणार होतं तुम्हाला. सो आता हा मुद्दा त्यांनी काढून टाकलाय. 5 ऑप्शन राहणार नाही, 4च ऑप्शन राहणार आहे. जे पूर्वी होते तसे 4 ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळतील, 5 ऑप्शन राहणार नाही. त्यामुळे उत्तर द्यायचं नसेल, तुम्ही काहीच राऊंड नाही केलं तर तुम्हाला तुमची निगेटिव्ह मार्किंग होणार नाहीये. पूर्वी काय होता, हा मुद्दा ऍड त्यासाठीच केला त्यांनी, की इथे जर तुम्ही नाही केलं तर तुमचं निगेटिव्ह मार्किंग होणार आहे. सो उत्तर नाही दिलं तरी काही फरक पडणार नाही, निगेटिव्ह मार्किंग होणार नाहीये. सो उत्तर नाही दिलं तसंच ठेवलं तरी चालणार आहे. दुसरं काय, निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 1/4 आहे, ते ऍज इट इज आहे. 1/4च राहणार, त्यात काहीच बदल होणार नाहीये. बघा, इथे सांगितलं 5वा पर्याय तो राहणार नाही आता. त्यानंतर उत्तर पत्रिकेमध्ये सुधारणेचं बघा, 1/4 म्हणजे 25% मार्क कुठे वजा केले जाणार होते, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. पण आता हा मुद्दा राहणार का, 5 पर्यायच नसणार, आता 4च पर्याय. आणि तुम्हाला नाही द्यायचं आन्सर, नका देऊ, काय प्रॉब्लेम नाही. एकापेक्षा जास्त वर्तुळ छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे. आता एकापेक्षा जास्त वर्तुळ तुम्ही जर छायांकित केले तर तुम्हाला इथे निगेटिव्ह मार्किंग लागू होतं, पण ते सुद्धा आता नाहीये. तुमचा तो कॅन्सल होणार क्वेश्चन, म्हणजे तो क्वेश्चन तुमचा काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे असं काही करायचं नाहीये. उत्तर पत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, याला तर निगेटिव्ह मार्किंग असणारच आहे, यस असणार आहे. सो आता 2 मेजर बदल, 5वा ऑप्शन राहणार नाही, तुम्ही उत्तर नाही दिलं तरी चालणार आहे. आणि दुसरं म्हणजे 2 आन्सर जर तुम्ही दिले तर तो प्रश्न तुमचा कन्सिडर केला जाणार नाहीये, जो की यापूर्वी पण नव्हता, आता पण नसणार आहे. सो हा एक बदल त्यांचा लक्षात घ्या. आणि पुढे पुढे
आता हा एक मुद्दा जो आहे ना, हा मुद्दा फक्त तुम्ही पण व्हेरीफाय करा की हा जो प्रश्न आहे एकापेक्षा जास्त उत्तर छायांकित करणे किंवा तसा प्रयत्न करणे, याला पूर्वी निगेटिव्ह मार्किंग होतं नाही होतं ते ॲज इट इज राहणार, त्यात काहीच बदल होणार नाहीये. ओके, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, हे जे पॉईंट सांगितले त्यांनी हे ॲज इट इज राहणार आहे, हे पूर्वी पण होते आणि आता पण राहणार आहे, यातले मुद्दे लक्षात घ्या. फक्त 5 पर्यायचा ऑप्शन ना तो फक्त कन्सिडर करून तो कॅन्सल केला म्हणजे समजून घ्या तुम्ही. आता शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर यात काय बदल होणार आहे, आता हे नोटिफिकेशन आलंय 5 मार्च 2026चं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, वस्तुनिष्ठ बहुपर्याय परीक्षेच्या सुधारित उत्तर पत्रिकेबाबत आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 24 डिसेंबर 2025 प्रसिद्धीपत्रक होतं. आता हे जे बदल झाला होता तो परत तसंच नेऊन ठेवलं, फक्त काय पत्र काढायचे जे काम खरं म्हणजे पेंडिंग आहे एमपीएससीचे, निकाल लावणं, एक्झाम घेणं, नियुक्ती करणं, मागणी पत्र घेणं, हे तर लांबच राहिलं. हे भलतंच काढत बसतात. ठीक आहे, आता काय नेमका बदल आहे तो आता बोलणं चुकीचं आहे, पण सांगतो तुम्हाला अपडेट काय आहे बघा. विषयावरील आयोगाच्या संदर्भीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुधारित उत्तरपत्रिका व त्या अनुषंगाने मूल्यांकनामधील सुधारित कार्यपद्धती प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 रोजी नंतर आयोजित परीक्षांमधून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते भूतकाळात आले होते. तथापि संदर्भीय प्रसिद्धीपत्रकामधील परिच्छेद क्रमांक 1.2 मी तुम्हाला आत्ताच दाखवला, बैठक क्रमांकासंदर्भात बदल वगळता तेवढा बदल राहणार आहे. तुमचा 7 अंकी बैठक क्रमांक राहणार आहे, तो पूर्वी 8 होता, आता 7, हा 7 तसाच राहणार म्हणजे फक्त बदल वगळता सुधारित उत्तरपत्रिका व मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. म्हणजे आता जी एक्झाम होणार, ज्या पण एक्झाम होतील त्या जुन्या पद्धतीनेच होतील, त्यात काहीच बदल नाही. एकच बदल फक्त तुमचा बैठक क्रमांक जो आहे ना तो 7 अंकी असेल, बाकी काहीही बदल त्यामध्ये नसणार आहे. हा मुद्दा क्लिअर लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मध्ये जो उत्तरपत्रिकेत बदल चालला होता तो आता काही होणार नाहीये. म्हणजे जो उत्तरपत्रिका तुमची ॲज इट इज असणार, इथे बघू शकता तुम्ही तुमचं नाव, तुमची एक्झामिनेशन कोणती आहे, त्यानंतर तुमचा रोल नंबर जो होता बघा 1 2 3 4 5 6 7 8 होता, हा कॅन्सल होऊन आता 7 अंकी असणार आहे. सब्जेक्ट कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे, क्वेश्चन बुकलेटचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे, त्यानंतर क्वेश्चन बुकलेट सिरीज तुम्हाला टाकायची ABCD पैकी, त्यानंतर कॅन्डिडेटचं सिग्नेचर आणि तुमचं परीक्षा इनव्हिजिलेटर जो असतो त्याची सिग्नेचर असते इथे, आणि क्वेश्चन बुकलेटचा संचवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, नोट करायचं. हे एवढे बदल केले. बाकी क्वेश्चन खाली बघा 4च ऑप्शन आहे, 1 2 3 4 हे 4 ऑप्शन असणार आहे. तुमच्या असे 200 मार्कांची ही आन्सर शीट असते, त्यावर तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. ओके, सो ॲज इट इज राहणार, काही बदल होणार नाहीये. पर्याय 4च असणार आहे, 5 नसणार आहे. उत्तर नाही दिले तर निगेटिव्ह मार्किंग लागू नाहीये. 1/4 निगेटिव्ह मार्किंग ॲज इट इज आहे, 2 भाग नसणार आहे. हे सगळं मुद्दे नीट लक्षात घ्या. अजून काही अडचण असेल आमच्या टीमला कॉल करा, तुम्हाला PDF मी पाठवून देईल, टेलिग्रामला पण टाकून देतो, आणि संकल्प बॅच लगेच जॉईन करून अभ्यासाला लागा. बॅच बद्दल डिटेल्स व्हिडिओ मी पाठीमागे पण घेतले. अडचण असेल त्या नंबरला कॉल करा, अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.